हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं सर्वांचा जो आवडता गळा आहे, गोल गळा, तर त्याच्यावरती खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं बघा मी ब्लाऊज जो आहे तर तो इथं 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर तुम्ही कोणत्याही साईजसाठी बनवू शकता. आता 14.5 इंच ब्लाऊजची उंची घेतली, त्याचबरोबर बघा शोल्डर आहे ते 5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा जो आहे तर तो इथं 5.5 इंच घेतलेला आहे. तर या पद्धतीने बघा तुम्हाला मार्किंग करून दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमचं. तर बघू शकता इथं मुंडा 5.5 इंच घेतला आणि आपल्याला इथं बघा आता छातीचा चौथा भाग इथं मी 8.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तर 1.5 इंच मार्जिन आणि 8.5 इंच बघा इथं 10 इंच झालं. तर कमरेच्या साईडला सुद्धा तेवढंच घेतलेलं आहे 10 इंच. आता बघा गळारुंदीचं माप टाकायचं आहे 2 इंच. त्याच्यानंतर तुम्हाला जेवढा गळा हवा असेल तेवढं तुम्ही इथं गळ्याची लांबी टाकायची आहे. तर गळा इथं बघा मी 10.5 इंच घेतलेला आहे आणि वरती आपण गळारुंदी 2 इंच घेतली आणि खालच्या साईडला 2.5 इंच घेतलेली आहे. म्हणजे गळ्याचा शेप जो आहे तर तो एकदम व्यवस्थित येतो त्यासाठी. आता बघा या पद्धतीने सिंपल असा आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो इथं देऊन द्यायचा आहे. किंचित थोडासा बघा मी अर्धा इंच अजून बाहेर काढलेला आहे. तर इथं बघा खालचा शेप व्यवस्थित तेवढाच राहू दिला. म्हणजे गळारुंदी आणि वरती फक्त आपण अर्धा इंच बाहेर काढलेला आहे. आता इथं बघा गळा जो आहे त्याला डार्क करून घ्यायचं आणि या पद्धतीने दुसऱ्या साईडला छापून घ्यायचा आहे. तर कट जर केला तर बघा जास्तीचा होऊन जातो म्हणजे मोठा होऊन जातो. तर तसं होऊ नये यासाठी तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही इथं या पद्धतीने आपल्याला बघा गळा आहे तो व्यवस्थित असा इथं आखून घ्यायचा आहे. तर पहा आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी आखून घेतलेला आहे. तर पहा आपला गळा जो आहे एकदम व्यवस्थित दिसतो म्हणजे घालून एकदम व्यवस्थित दिसतो तो. आता ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तर तो इथं घेतलेला आहे मी बघा. आता त्याला सरळ बाजूने ठेवायचं आहे आणि अस्तरचं कापड त्याच्यावरती ठेवायचं आहे. आता बघा इथे आपण टाचांचा वापर करणार आहोत कारण अस्तर आणि कापड व्यवस्थित जोडलं जावं आणि गळा आहे आपला तो व्यवस्थित यावा यासाठी टाचांचा वापर करायचा. आता बघा खडूची मार्किंग दिसते तुम्हाला त्याच्याच वरती आपल्याला शिलाईन टाकून घ्यायची आहे. तर पहा असं या पद्धतीने. आता खालच्या साईडला सुद्धा कमरेला मी इथं अर्धा इंच वरती व्यवस्थित अस्तर करून घ्यायचं बघा. अस्तर आणि कापड जे आहे ते आणि खालच्या साईडला अर्धा इंच वरती मार्किंग करून आपल्याला कमरेच्या साईडला अस्तर आणि कापड जोडून घ्यायचं आहे. तर इथं कमरपट्टी न लावता या पद्धतीने सुद्धा आपल्याला गळा जो आहे तो एकदम व्यवस्थित येतो. आता बघा खालच्या साईडला व्यवस्थित एक्स्ट्राचा जो कापड दिसत असेल तुम्हाला तर तो इथं कट करून घ्यायचा आहे. आता गळा आहे तिथून बघा जी शिलाईन टाकलेली आहे तिला सोडून किंचित थोडंसं पाव इंच एक्स्ट्रा कापड राहू दिलं आहे मी. कारण आपल्याला इथं छोटे छोटे टक्स टाकायचे आहेत त्यासाठी. आता गळा आहे तो व्यवस्थित कट करून घेतला. आता छोटे छोटे इथे कट्स मारायचे आहे तर त्यासाठी इथं बघा शिलाईन आहे ती तशी राहू द्यायची आणि या पद्धतीने आपल्याला कट्स आहे ते टाकून घ्यायचे आहे. आता गळा आहे तो व्यवस्थित आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे या पद्धतीने बघा. तर बघा इथं मी या पद्धतीने पलटी करून घेतलेलं आहे. अस्तर आणि कापड आता व्यवस्थित करायचं. त्याच्यानंतर आपल्याला एकदम कोपऱ्यावरती इथं शिलाईन टाकायची आहे. म्हणजे फिनिशिंगची आपल्याला इथं शिलाईन टाकायची आहे. तर खूप सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही. या पद्धतीने तुम्हाला जर इथं बघा लेस वगैरे काय लावायची नसेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने हा गळा शिवू शकता आणि दिसायलासुद्धा छान दिसतो. तर इथे बघा बरेच कस्टमर असतात त्यांना लेस वगैरे काय आवडत नाही. तर त्यांच्यासाठी या पद्धतीने तुम्ही पायपिंग न करता गळा आहे तो या पद्धतीने पलटी करून घ्यायचा. खूप सुंदर असं दिसतो म्हणजे घातल्यावरती एकदम भारी लूक येतं त्या ब्लाऊजला आणि सिंपल जर गळा शिवला तरीसुद्धा छान दिसतो तो. तर या पद्धतीने बघा आता एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकून घेतलेली आहे मी फिनिशिंगची. तर पहा तुम्ही एकदम व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपला गळा आहे तो रेडी झालेला आहे. आता खालच्या साईडला सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने बघा खालचा कापड आहे तो ब्लाऊज पीसचा आणि अस्तरचा कापड आहे. तर त्याला व्यवस्थित पकडायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाईन टाकून घ्यायची आहे. तर या पद्धतीने बघा खूप सोपी पद्धत आहे बघा. गळा तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर हा गोल गळा जो आहे तर तो तुम्ही एकदम सहजरित्या तुम्हाला सुद्धा जमेल आणि तुम्ही कस्टमरला शिवून देऊ शकता त्यासाठी. तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं शिलाईन टाकून घेणार आहोत आणि बघा अस्तर आणि कापड जोडताना व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला अस्तर आणि कापड आहे ते जोडून घ्यायचं आहे. म्हणजे फुगा वगैरे न होता तर तुम्ही इथं टाचांचा वापर करून अस्तर आणि कापड जोडायचं आहे म्हणजे शिलाईन टाकायची आहे. आता बघा ब्लाऊज पीसचा जो कापड आहे एक्स्ट्राचा तर तो इथं मी कट करून घेते आहे. म्हणजे पुढचं आपल्याला इथं गळा बनवायला सोपं जाईल. तर बघा इथं मी एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तर तो इथं मी कट करून घेते.
तर पहा या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आता बघा आपल्याला इथं गळा आपला रेडी झालेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला दोघं पार्ट व्यवस्थित ठेवायचे आहे आणि 1-1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथं बघा संपूर्ण गळ्याला आपल्याला या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे पुढची स्टेप करायला आपल्याला सोपं जाईल आणि डिझाईन जी बनवणार आहोत आपण तर ती सारखीच यावी यासाठी ही काळजीपूर्वक आपल्याला 1-1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथं बघा टक्स टाकायचे बाकी आहे, तर टक्स न टाकता त्याच्या आधी पहिले आपल्याला या पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे. आता बघा मी दुसऱ्या साईडला सुद्धा तो गळ्याचा आकार जो आहे तर तो इथे छापून घेते, म्हणजे दोघं साईडला आपलं सारखं येईल. तर बघा आता इथं मी या पद्धतीने आखून घेतलेलं आहे आणि छापलेलं तिथं खडूची मार्किंग दिसते त्याच्यावरती मी मार्किंग करून घेतलं. आता इथं बघा ब्लाऊज पीसचा कापड घ्यायचा. तुमच्याजवळ कॉन्ट्रास्टमध्ये असेल तर तुम्ही या पद्धतीने 3.5 इंच दोघं साईडने मोजायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला बघा फोल्ड करायचं आहे. परत एक तिसऱ्यांदा फोल्ड करायचं आणि इथं बघा खाली शिवून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने त्रिकोण बनवायचा, परत एक त्रिकोण बनवायचा आहे आणि परत एकदा अजून फोल्ड करायचं आहे आपल्याला. तर या पद्धतीने खूप सारे असे आपल्याला हे पॅटर्न जे आहे ते रेडी करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला गळा जी डिझाईन बनवणार आहोत ते सोपी जाईल. तर बघा इथं मी रेडी करून घेतलेले आहे. आता बघा व्यवस्थित असं आपल्याला गळ्याला आपल्याला शिवून घ्यायचे आहे आता ते. तर गळा या पद्धतीने ठेवायचा आहे. आता बघा जी ओपन बाजू आहे त्याची मी खालच्या साईडला या पद्धतीने ठेवते बघा. मध्ये सुद्धा म्हणजे सेंटरला आपण इथं खडूने मार्किंग करून घेतली. आता इथे बघा ओपन जी बाजू आहे तर ती त्या साईडला आहे बघा, म्हणजे आपल्या उलट्या हाताकडे ती ओपन बाजू आहे. डिझाईन आपण जे त्रिकोण शिवलेले आहे त्यांचे तुम्हाला दिसत असेल. तर पहा इथं या पद्धतीने ओपन बाजू त्या साईडला आहे. तर या साईडने आपल्याला म्हणजे सेंटर काढलं आहे आपण, तिथून या साईडला या पद्धतीने ठेवायचे आपल्याला बघा आणि थोडं थोडं अंतरवरती शिवून घ्यायचं आपल्याला, म्हणजे तेवढंच आपले ब्लाऊज आहे तो डिझाईन आहे ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येईल आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर अशी दिसते. त्यासाठी आता सगळे जेवढे पार्ट आपण घेतलेले आहे, जे त्रिकोण बनवलेले आहे तर ते या पद्धतीने शिवून घ्यायचे आहे. आता इथे बघा मी दोघं साईडची आपण या पद्धतीने शिवून घेणार आहोत. तर एका साईडचे झाले आहे बघा आपले शिवून इथं. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं त्रिकोण आहे ते शिवून घ्यायचे आहे. तर पहा आपण एक्स्ट्राचं इथं दिसतंय त्यात ते कट करून घेतलं मी. त्याच्यानंतर बघा जे त्रिकोणची जी ओपन बाजू आहे ती त्या साईडला ठेवली, म्हणजे समोरासमोर तिथून स्टार्ट करायची आहे म्हणजे शिवायला, म्हणजे आपली डिझाईन एकदम व्यवस्थित येईल. आता बघा या पद्धतीने व्यवस्थित आपले जो आपण खडूने मार्किंग केलेलं आहे त्याच्याच वरती ठेवायचे आहे, म्हणजे आपली डिझाईन आहे ती बिघडणार नाही आणि व्यवस्थित अशी दिसेल त्यासाठी. तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला डिझाईन आहे ती बनवायची आहे. तर किती सोपी पद्धत आहे बघा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा इथं या पद्धतीने आपल्याला त्रिकोणाची व्यवस्थित ठेवायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता इथे बघा त्रिकोण लावून झालेले आहे आपले. तर आता इथं आपल्याला वरून एक्स्ट्राचं जे दिसतंय तर ते कट करून घ्यायचं आहे. त्याआधी बघा या पद्धतीने व्यवस्थित चेक करून घ्यायचं कोणता पार्ट निघालेला आहे किंवा एक्स्ट्राचं कापड दिसत असेल तर ते इथं कट करून घ्यायचं आहे. तर इथं बघा मी लेस घेतलेली आहे. तर लेसला बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे, म्हणजे जे आपण शिवलेले आहेत त्रिकोण तर ते दिसणार नाही, म्हणजे त्याचे धागे वगैरे निघणार नाही याची काळजीपूर्वक आपल्याला इथं लेस आहे ती इथं शिवून घ्यायची आहे. तर बघा एकाच साईडने मी एकाच कोपऱ्याने इथं शिलाईला आपलं लेसला शिलाई टाकून घेते. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने. तर एका साईडने शिलाई टाकून घेतली. आता परत आपल्याला डबल टिपसुद्धा इथं लगेच टाकायची आहे, म्हणजे आपली डिझाईन आहे ती इथं पॅक होऊन जाईल आणि धागे वगैरे जे त्रिकोण लावलेले आहे आपण शिवलेले आहे तर ते इथं आपल्याला त्याचे धागे दिसणार नाही किंवा निघणार नाही त्यासाठी. आता इथे बघा कॉन्ट्रास्टमध्ये जर कापड राहिला असतं साडीचा, म्हणजे साडी आणि ब्लाऊज पीस सेमच आहे त्यासाठी कॉटनची जी ही साडी होती त्याचं ब्लाऊज पीस आहे. तर डिझाईन बनवायला लावले त्यांनी, पण साडीचा कापड वगैरे काय दिलेला नव्हता. तर त्यासाठी जेवढा ब्लाऊज पीसचा कापड होता जसा होता तसा मी इथं त्याची डिझाईन बनवून दिलेली आहे. आता मधला जो गळा आहे आपला त्यालासुद्धा मी इथं गोल्डन कलरची लेस लावते. आता बाही होती ते बाहीला गोल्डन कलरची इथं पट्टा दिलेला होता कॉटनचा, तर त्यासाठी मी इथं गोल्डन लेसचा वापर केलेला आहे. तर बघू शकता इथं लेसलासुद्धा मी डबल टिप टाकून घेते, म्हणजे ती घातल्यावरती उचकणार नाही त्यासाठी दिसायला सुंदर दिसते.
आता इथे बघा आपल्याला टक्सची मार्किंग करायची आहे. तर बघा वरून मी इथं 3 इंचावरती घेतलेलं आहे, खाली अर्धा इंच घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला टक्सची मार्किंग करून शिलाई टाकून घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे बघा मी टीप टाकून घेते आणि खाली जे त्रिकोण शिवलेले आहे त्यांना व्यवस्थित पकडायचं आहे, म्हणजे व्यवस्थित बघायचं नाही तर ते सुद्धा इथं शिलाईमध्ये जाऊ शकता. तर काळजीपूर्वक आपल्याला टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा मी टक्सची मार्किंग करून घेतली. आता एक सुई घेतलेली आहे, त्याच्यात धागा ओवून घेतलेला आहे सेम आणि गोल्डन कलरची इथं मणी घेतलेली आहे. तर पहा इथं आता आपल्याला मणी इथं शिवून घ्यायचं आहे, म्हणजे तेवढं आपले डिझाईन इथं रेडी होणार आहे. तर सेंटरपासून जिथं आपण शिवायला सुरुवात केली होती, सर्वात पहिले ते जो कापड होता त्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे बघा. ते चौकोन तयार झालेला आहे खूप सुंदर असा. तर इथं बघा मी एक शिवून दाखवते तुम्हाला या पद्धतीने. आणि मधले जे आहे दोघं त्यांना मणी वगैरे काय शिवायचे नाही, जसं आहे तसे राहू द्यायचे. आता बघा दुसरासुद्धा मी तसाच फोल्ड करून घेतला. आता या पद्धतीने बघा व्यवस्थित इथं 2-3 टाके व्यवस्थित टाकायचे, म्हणजे शिलाई टाकायच्या. त्याच्यानंतर मणी टाकायचा आहे बघा. तर आपल्याला इथं मणीसुद्धा शिवायचा आहे. तर तुम्ही जर इथं गम असेल तर चिपकू शकता. तर इथं शिवल्यावरती एकदम भारी दिसतात ते, त्यासाठी मी इथं मणी शिवून घेणार आहेत. तर या पद्धतीने बघा मणी शिवून घेतला मी, किती भारी दिसतोय. तर व्यवस्थित असं इथं मी पॅक करून घेतले बघा. आतल्या साईडला आपल्याला व्यवस्थित इथं 2-3 शिलाईनं व्यवस्थित टाकायची आहे. तर या पद्धतीने बघू शकता. आता इथं मणी शिवून झाल्यावरती आपल्याला खाली व्यवस्थित शिलाई लॉक करून घ्यायची आहे. तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा इथं व्यवस्थित असं मी शिवून घेते खाली. तर इथं बघा आता दुसरासुद्धा आपण तसंच शिवणार आहोत इथं. तर या पद्धतीने बघा व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे. अजून एक शिवून दाखवते तुम्हाला. म्हणजे सर्वात पहिले बघा जे टोक असतं त्याला व्यवस्थित इथं शिलाई मारायची, म्हणजे ते उचकणार नाही. त्यासाठी त्याला व्यवस्थित शेप यावा यासाठी आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मणी इथं घेतलेला आहे, मणी शिवून घ्यायचा. सुई आतल्या साईडला काढायची आणि इथं खाली शिलाई लॉक करून घ्यायची आपल्याला, म्हणजे ते निघणार नाही त्यासाठी. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने इथं शिवून घेणार आहोत. तर पहा इथं अजून एक दाखवते तुम्हाला. या पद्धतीने फोल्ड करायचं आणि सुई आतून टाकायची आहे बघा वरती. त्याच्यानंतर परत एकदा खाली त्या त्रिकोण आहे त्याला घ्यायचं आहे आणि परत एक शिलाई टाकायची. त्याच्यानंतर परत वरती सुई काढायची आणि मणी टाकायचा आहे आता आपल्याला. तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर ही डिझाईन नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा जमेल सहज अशी आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं बघा जे बाकीचे उरलेले पार्ट होते त्यांनासुद्धा मी इथं मणी शिवून घेतलेले आहे. तर खूप सुंदर असा आजचा व्हिडिओ आपण इथं डिझाईन जी होती ती तयार केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आता मधल्या भागाला बघा आपण जिथे मध्ये मणी वगैरे शिवला नव्हता तर तिथे मी एक स्टोन आहे तो चिपकून घेणार आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.